सेवा सावंतवाड़ी जाने वाली भेलभाई का गुरमुरा भेल का वांगी का गवार का मिरची का भिंडी का। नमस्कार मंडळी, मी संदेश सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज मी निघालेलो ना गावी जायला कोकणामध्ये। तर आजचा माझा प्रवास होणार तर दिवा सावंतवाडी या ट्रेनने आजचा प्रवास होणार आहे। तर सध्या मी आहे बदलापूर स्टेशनला, पहिली ट्रेन पकडून आपल्याला जायचं आहे दिव्याला। तर चला मंडळी जाऊया, इथून प्रवासाला सुरुवात करूया। सकाळची ट्रेन आपली लोकल ट्रेन, पब्लिक बघा किती गर्दी बघा, सकाळ सकाळ किती अशी ट्रेनला। खाली आहे ट्रेन का? कर्जतवरून आले। चला फायनली म्हणजे दिवा स्टेशनला आपण पोहोचलेलो आहोत आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरती आपली दिवा पॅसेंजर आपली लागलेली दिसते ट्रेन। दिवा सावंतवाडी एक्सप्रेस अशी आपल्याला ट्रेन पाहायला भेटते इकडे। आणि पब्लिक इकडे पुढचे 4 डबे आहेत नाही, ते पूर्ण रिझर्वेशन डबे आहेत, D1 D2 D3 आणि D4। आणि इकडे पुढे काही गर्दीच नाही इकडे। तुम्ही जर कल्याणच्या साईडला इकडे असेल ना, तर कल्याणच्या साईडला पुढचे डबे आहेत नाही, रिझर्वेशन आहे। 2 आपल्याला डबे दिसतात पूर्णपैकी एसीचे डबे आहेत। लोक बघा हळूहळू पण येत आहेत अजून खूप सारी असे। ट्रेन तर अर्धे बऱ्यापैकी अशी पॅक झाली बघा, पुढे बघा किती लोक येत आहेत अशी। गरिबाची ट्रेन म्हणून ओळखली जाणारी ही दिवा सावंतवाडी आपल्याला पाहायला भेटते लाल कलरमध्ये अशी। चला एक्झॅक्टली टाईम आपली गाडी सुटलेली आहे, 6:25 याचा टाईम सुटण्याचा आहे। आणि इकडे ही हैदराबाद क्रॉसिंग होती आपल्यासाठी। पनवेलला पूर्णपैकी पॅक झाली आपली ट्रेन। ते स्टँडिंग पण लोक आहेत खूप अशी, वरती पण बसलेत। पॅसेंजरला गर्दी बघा किती, बापरे खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला भेटते। लोक खालची पण बसले तशी। आज जो आहे शुक्रवारची पण खूप गर्दी अशी आहे। जिथे स्टेशन जितेला स्टेशनला चला भाई भेल भाई का बोला आंब्याची बोला भेल देऊ। चला बना इकडे म्हणा गैरी बिरी कापून भेल भाई काय बोला आंबा गैरी भेल। चला गुरु का वांगी का गवार का मिरची का भिंडी का। बापरे सर्व भाजी आहे, स्टॉलच आणलंय। ट्रेनमध्ये चायनीज बेल 20 रुपये कोबी आहे, नूडल्स आणि लाल चटणी, एक नंबर टेस्टी। पाहिजे तेवढी चटणी अनलिमिटेड। काकाने कांदा पोहे आणले, कांदा पोहे नाश्ता आणले, कांदा पोहे घ्या। लोणावळा चिक्की मसाला कैरी बघते, गोड आवळा मसाला कैरी, चणे वाटाणे शेंगदाणे चिक्की। तो फॅन चालू आहे का हो? फॅन जरा मग चालेल भाऊ, जरा खिडकी काय केली कोणाला मला उतरायचंय माता। नेकलेस काय 50 रुपये कोणतं पण 80 रुपये 80 कायला पण छोटे मंगळसूत्र मोठे मंगळसूत्र मणीचे मंगळसूत्र आहे। चला मानगाव गेलेलं आहे, 9:15 वाजले। आपल्याला क्रॉसिंग भेटली नाही अजून, रत्नागिरी दिवा ट्रेन अजून आली नाही तिकडून। मस्तपैकी गावाकडचं असं हे वातावरण आपल्याला पाहायला भेटते, थंडीतलं वातावरण असं।
आणि कोकण रेल्वेने गावाला जाण्याची मजाच काय वेगळी असते. तर आपण कोकण रेल्वेने दिवा सावंतवाडी ट्रेनने चाललो आहे गावी. आपल्याला दिवा रत्नागिरी दिवा या ट्रेनच्या अजून क्रॉसिंग भेटली ना आपल्याला. माणगाव गेलेलं आहे, 9:15 वाजले आणि आलेली आहे तिकडून ट्रेन. ही बघा रत्नागिरी दिवा. चला गोरेगाव रेल्वे आपलं स्टॉप आलेलं आहे. आणि नाही ते प्लॅटफॉर्म नाही ॲक्च्युली. कसं माहिती आहे काय, प्लॅटफॉर्म व्हायला पाहिजे. पब्लिक एवढं उतरतं इथे, पण काय पब्लिक एवढे वर्ष झाली पण अजून प्लॅटफॉर्म नाही इथे. बघा पब्लिक बघा किती क्रॉस करून जात आहे. गोरेगाव रोडला आपण आलेलो आहोत आणि 10 वाजलेत. पब्लिक बघा कसा पटरीमधून चालत जातो आहे. सर्व जत्रेतलंच खेळणे आलेले आहेत. जत्रेतली खेळणे. हां पोलपट पण आहे. चपललाट आहे. काय म्हणू नका, सर्व काही भेटले ते. छोटी गाडी पण आहे. हां लहान मुलांची खेळणी पण खूप आहे. वीर स्टेशन आलेलं आहे. 10 वाजून 10 मिनिटांनी इथे पण ट्रेन थांबणार आहे आपल्याला. पुढे क्रॉसिंग आहे वाटतं इथून. इथे प्लॅटफॉर्म आहे. दोन्ही साईडला 2 प्लॅटफॉर्म आहेत. 2-2.5 छोट्याचे असे प्लॅटफॉर्म आहेत. गोरेगाव रोडला या म्हणजे स्टेशनला प्लॅटफॉर्मच नव्हते तिथे. वीर स्टेशनला पण बऱ्यापैकी पब्लिक असा उतरला आहे. बघा किती पब्लिक आहे, खूप सारा पब्लिक आहे. 10 वाजून 10 मिनिटांनी स्टेशन आलेलं आहे आपल्याला, वीर स्टेशन. मुंबई गोवा हायवे आपल्याला पाहायला भेटते. मस्त दोन्ही साईडीने आपल्याला हा रोड पाहायला भेटते. 2 लेनचा पाहायला भेटते रोड ठाण्यातला. मुंबई गोवा हायवे. आपल्याकडे कमरेला 30 रुपये 30 ग्रॅम आहे. दोघांचे 50. मानेला पण चालेल. मुखामार असेल, टाचसा दुखणे, हातबीत दुखताना दुसऱ्यांचं आपलं दुखणार नाही. ज्याची मान कंबर मुखामार असेल 50ची चला बऱ्यापैकी आपण लवकर आलो. 11 वाजून 10 मिनिटांनी आपली ट्रेन आली आहे इथे दिवा सावंतवाडी. आणि बऱ्यापैकी पब्लिक इथे सर्व खालती येऊन उतरत असते. कृपया ध्यान दीजिए, दिवा आने वाली सावंतवाड़ी को जाने वाली गाड़ी नंबर 10105 दिवा सावंतवाड़ी एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 से चलने को तैयार है. हम आपकी सफल, सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. चला ट्रेन लगेच निघाली, पण 1 मिनिट थांबली असेल मला वाटते. लगेच निघाली. पब्लिक बघा बऱ्यापैकी इथे खालती होते पब्लिक. मानगाव, खेड, मानहानंतर चिपळूण पूर्ण ट्रेन खालती झाली.
मस्तपैकी खेड रेल्वे स्टेशन आपलं बनवलं हो. पत्रावेचा शेड टाकले वरती वाले भारी नवीन. नाही एक नंबर पत्रावेचा टाकले. इकडे रिक्षा स्टँड ते भारी बनवले नवीन. नाही जबरदस्त असा मस्तपैकी बनवलं आहे आपल्या खेड रेल्वे स्टेशन. एंट्रन्स गेट मोराचा पण मोर लावले तिकडे पुढे. वाव हे बघे ना इंजिन बघ ना इथे. हे रेल्वे इंजिन इथे. आपण आता घरी पोचलेलो आहोत आणि प्रवासाचा आपण व्हिडिओ हा इथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि म्हणजे सबस्क्राईब करा. चला मंडळीनो बाय. धन्यवाद.